मी म्हटलं बाबाई घरी नाही ना, आई घरी नाही आज. म्हणून म्हटलं तुम्हाला इथंच बोलावं म्हटलं दोघांनी बी, म्हणून इकडे बोलवलं. आई सागर भाऊली बोलवलं आणि तुलाही बोलवलं. थोडस संध्याबाई विषयी तुला सांगायचं होतं. बहीण महाबीन तर आता हे पुन्हा शिक्षणाचं लावून का म्हणतातच. बोल ना सूरज, बोल काय म्हणते. आम्ही येणार होतो आता. काजल ना, मी काजलनं पाहिली नाही काही पोरगी. तर काजलनं मी येणार होतो डबल आपल्या पोरीला पाहिले. तर उद्या परवा म्हणजे पाहून येऊ बा म्हटलं. हा तर आता तुम्ही इथं बोलावलं दोघा नाही, बोला ना बोला. काय म्हणता हे शिक्षणाविषयी असं. अरे चांगला तर बसतो पहिले, चांगला बसणं. असं उठून पळून राहिला अशासारखा काऊन बसून राहिला, चांगला बसणं. घे टू व्हीलर्स आहे सूरज, आले नाहीये. गाडीवर बसून सारं हे झालं माणूस म्हणून. देवडीपासून इकडं तुझ्या गाव काही जवळ आहे का? बोल ना. काय म्हणता पोरीचं होय का शिक्षणाची म्हणत आहे का तू काही शिक्षणाविषयी की? याला शिक्षणाचं सजून नाही पडलं रे. हा पण हे शिक्षणाचं समजून राहिलो. याला खरं कंडिशन सांगितलं तर काय करतील काय नाही, क्या बहीण माय बिन टेन्शन असायचं का, पण सांगत तर लागेलच. नाही ते शिक्षणाचं ते सोडू, शिक्षणाचं नाही म्हणत आहे मी. काय म्हणलं आपलं संध्या नाही का, संध्याचं आता याला कसं सांगू. शिक्षणाचं नाही आहे तर मग कायच आहे. हा काय म्हणतो तू सांग तसं. तुम्ही सांगा बरं याले, तुम्ही सविस्तर सांगू शकता. मी माझ्या शब्दात सांगेन तर हे अलगच रिॲक्ट करा. तुम्ही सांगा बरं सागर भाऊ. हा तर तुम्हीच तो म्हणे हो. हा सूरज भाऊ का मी सांगतो म्हणून बरोबर. मग आता सांग ना तुम्ही. बरं थांबा केवल, मी काय म्हणलं तुला माझ्यावर भरोसा आहे का नाही मला एवढं सांग. तर भरोसा नसता त्यावर तर इथपर्यंत आलो असतो काय मग मी. वा रे वा, हे काय विचार राहिला भरोसा आहे का नाही आहे बा म्हणून. मी काय म्हटलं काय ते शिक्षणाचं जाऊ दे. पोरीचं नाही का पहिले थोडस ते पोरग नाही का या पोरगत परेशान करे त्या तिले आपल्या संध्याबाईले. तर ते थोडस नाही का ते पोरगी म्हणजे तसं काहीच नाही आहे. त्या पोरानं फसवलं होतं पोरीले. हा तसं गिसं काहीच नाही आहे, तू वाईट नको समजू. चांगलीच आहे पोरगी गिरगी, पण ते नाही का साधी बोडी आहे. तर त्या पोट्ट्यानं फसवलं होतं तिले. ते पोट्ट नाही का पहिले लग्न झालेलं होतं, लफंडर पोट्ट होतं ते. हा तर बायकोने केस टाकली तर त्यानं अजून 2-3 पोरीले फसवलं. आणि हिले संध्याले फसवलं पैशासाठी. हा तर ही इथं काही लक्षात आलं नाही. आणि जेव्हा लक्षात आलं तिले हा तर तेव्हा आणि ते पोट्ट सोडत नव्हतं तिले. हा तर पैशासाठी परेशान करे. तर आता म्हटलं तुले आता सगळं पडलं ते. त्या पोट्ट्यावर केस गीस केलेली आहे. आता काही ते पोट्ट त्रास गी देत नाही तिले. हा ते पोट्ट जेलात आता तिला त्याला जेलात आता जमानतवर सुटलं का काय सुटलं माहित नाही. पण ते असं आहे. हा पण त्या पोरीचं असं काही होतं नाही. हा थोडंफार ते म्हणजे कसं आता ती पोरगी नाही का ती साधी गोडी पोरगी आहे ती संध्या. तर तिचं कसं ते नाही का फसून गेली. पण मग ते का नाही ते आधी जागेवर आता म्हणजे तसं काही होतच नाही. हा समजून घे तू थोडस. हे सगळं पहिले सांगायला पाहिजे होतं का नाही तुला. पोरगी दाखवायचे पहिले सांगायला पाहिजे होतं का नाही तुला. हे काय म्हणतातच लावलं. तुम्ही लोक जबरदस्तीने नाही करून देऊन राहिले का तिचं लग्न. होती भाऊ जबरदस्तीने करून देऊन राहिले का त्या पोरीचं लग्न तुम्ही माझ्यासोबत. हो राजे हो, तसं कसं जबरदस्तीने लहान नाही पोरगी ते आपण पाठावर बसवलं ती पोचली असं थोडी आहे. नाही नाही तसं नाही, जबरदस्ती नाही आहे. ते पोलीस केस झालेलं आहे सर्व. ते पोट्ट नाही का तिच्या मागं पैशासाठी लागलं, बाकी काहीच नाही. बाकी काही नाही. मी काय जबरदस्ती करू. आमच्या घरचे लोक कोणीच जबरदस्ती करत नाही ते पोरीले माझ्या बहिणीले. तसं काही नाही. आमचं कसं म्हणणं होतं तुम्हाला इकडून तिकडून माहीत पडण्यापेक्षा सामोर जाऊ. मी ना सगळं सांगितलेलं क्लिअर बरं बा. पोरीविषयी तुम्हाला माहित असलेलं बरं. तिले त्रास नाही झाला पाहिजे मग लग्न झाल्यावर तुम्ही म्हणाल ना आता कसे म्हणून राहिले म्हणून तसं नाही झालं पाहिजे ना. आता कसं गोष्ट सुधरवता येते आपल्याला. नंतर लग्न झाल्यावर काहीच करता नाही येत माणसाले. तेवढ्या पोरगी चांगली आहे, पोरीचं काही वादा नाही आहे. तुला सांगतो मी, माझा विश्वास नाही का तुला म्हणून तर विचारलं मी. माझ्यावर विश्वास आहे का नाही बा म्हणून. मी आता तुला काही खरंच अशी तशी पोरगी दाखवणार आहे का. आमचे घरगुती संबंध आहे, चांगले संबंध आहे. पोरगी चांगली आहे ते. पोरीत काहीच खोट नाही आहे. फक्त ते थोडीशी आता कसं आता प्रत्येक वयानुसार होते ते. इकडा पाय. पण आता ते तसं किसं काही हे नको समजू तू. खूप काही डीप मध्ये नाही गेलो त्याचं. डीप मध्ये झाले ते लफंडर पोट्ट आहे. त्याला कसं पैशासाठीच त्यानं मी त्याला 2-3 वेळा पाहिलं दुसऱ्या पोरीसोबत. मग ते कसं पैशासाठीच पोरीच्या मागे लागेल, बाकी त्याला काहीच नाही घेणं देणं होतं पोरीशी. पर्यंत येणं तुम्हाला फसवलेलं काही ना. पोरीविषयी सांगतच नाही. तुला पहिले सांगायला पाहिजे होतं सूरज, चुकलं नाही का तुला हे. तुला सूरज पहिलेच कानावर टाका लागत होती ही गोष्ट पोरगी पाहायच्या पहिले. आता मी माय ठीक आहे. पण आई ना बाबा हे मानन का. तू विचार कर बरं, पहिले सांगायला पाहिजे होतं ना सर्व काही. काय यार तू ना आता मध्ये लस पेचत टाकलं एकटच्या बहीण माय पोरगी आवडली मला एक. नाही बाई, यायची मीटिंग तर इथंच चालू आहे बाई. केवळ कधी आले की तुम्ही. यायच्या चेहऱ्यावर पाऊन 12 वाजले दिसून राहिले कडे. केवळ आजी केवळ. काय नाही मामी काय नाही. तुम्ही कुठे गेल्या होत्या. काय नाही बा, बँकेत गेलो होतो. थोडस बचत गटाचं काम होतं का नाही तर तिकडं गेलो होतो. सागर बाबू सांगितलं काही आली. सांगितलं का जी बाबू सागर. हो तेच चालू आहे गोष्ट आमची वाली.
काकू तेच गोष्ट चालू आहे. तुम्हाला हो म्हणूशा वाटत असन तर हो म्हणा, नाही म्हणूशा वाटत तर नाही म्हणा. एवढी काही काळजी नका करू, एवढा काही विचारही नका करू. राहिली गोष्ट पोरीची, तर पोरगी चांगली आहे. ते आता एखाद्या याच्यात होतेच आहे गलती. आता ते पोरगी होय म्हणून आता तुमच्या लाईफ मध्ये काही नाही काही झालंच असन का नाही. असं थोडी असते. वय होय ते होतेच आहे. आता पण ते पोरगी का नाही म्हणजे कसं समजदार पोरगी आहे. ते समजदार पोरगी आहे. आपल्या काजलचं नाही झालं का मग तसं. आता बा बरं मग काजलचंही झालं ना आपलं तसं. पण ते पोरगी तेवढ्या भार नाही आहे. आता एखादी झाली बिचारीकडून चूक असं आहे. ते तुमच्या घरी आल्यावर ते काही नाही होणार. तुम्ही टेन्शन नका घेऊ. काय माहित का बाई हे पोरग हो म्हणते का नाही म्हणत. पहिलेच बारीक आहे बाई हे वाला. असं म्हणजे मामी तुम्हाला माहित आहे, मामाने माहित असं मग नाही आहे ना. हो सगळ्यालाच माहित आहे. म्हणजे माहित नाही राहणार तर काय. आता पत्ता काढला आपण पोरी विषयी. तर मी म्हटलं पोरगी आवडते नाही आवडत. आवडल्यावर मग आपण समोरचं काय आहे ते सांगूच. एवढा काही एकदम काही खूप काही विचार करण्याची गोष्टच नाही आहे. तुम्हाला सांगतो खूप मोठा काही विषय नाही आहे तो. मामी जी आई की बाबा की बा यायले माहित नाही ना अजून. हो थो वांदा यान थोडासा यान थो वांदा. आता ते हाय बाई जुन्या विचारायचे लोक. आता काय सांगा. ते हो म्हणते नाही म्हणत. सांगतोस काय तरी. तुले संसार करायचा आहे त्या पोरीले संसार करायचा आहे. तुले विश्वास आहे का नाही. मग तू आईले बाबाले आत्याले ना मामाजीला सांगतोस काय बिन फालतू. नाही रे कशी गोष्ट करता रे सूर्या. लपून कसं ठेवणार आहे ते पोरगं बी. नाही लपून काय ठेवायचं. नाही तसं काही नाही. सूरजचं बरोबर आहे. बरं ठीक आहे. मी काय म्हटलं मला एक वेळा त्या पोरीने एकांतामध्ये भेटायचं आहे. कारण की मला ना त्या पोरीले सर्व क्लिअर तिच्या तोंडाने ऐकायचं आहे. चालन ना चालन. तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही दिसत बा. चालन तुम्हाला काय विचारायचं आहे काय नाही त्या पोरीला विचारा. संध्याले तसं तिच्याकडून गलती झाली आहे तेवढी. बाकी काही नाही. तेच तर आता पस्तावून राहिली. तिला असं वाटते का बा कोणाच्या मागं लागलं. एकदम टपोरी पोरग आहे ते. काही कामाचं पोरगही नव्हतं. म्हणजे कसं ते पोट्ट्याचं लग्न झालेलं होतं पहिले. ते पैशासाठीच फसवते ते पोट्ट. बाकी काही नाही. तुम्हाला हे वाटते तर तुम्ही संध्याले बोला. संध्याले या तुम्ही मीटिंग करा संध्यासोबत काय आहे का नाही बोलून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला काय आहे तुमचे विचार ठरवा. असं काही जबरदस्ती नाही आहे आपली. बरं ठीक आहे. मी फोन करतो आणि सांगतो मी. तोपर्यंत मामी तुम्ही पण सूरज आईपर्यंत गोष्ट जाऊ नको देऊ. जोपर्यंत मी पोरीसोबत बोलत नाही तोपर्यंत. कारण की मला त्या पोरीचं मन पाहा लागेल का नाही. काय विचार आहे काय नाही तिचे ते पाहा लागेल ना. नाही तर मग लग्न करावं आणि लग्नाच्या नंतर माहीत पडावं का बोलतोच काही. असं नाही झालं पाहिजे ना. मला क्लिअर बोलायचं आहे त्या पोरीविषयी. आमचं काही म्हणणं नाही आहे. तुम्ही कवाय भेटा आणि तुम्ही विचारू शकता काय विचारायचं आहे काय नाही विचारा. बरं ठीक आहे. मग येतो मग मी सूरज. मामी येतो मग. नाही जी असं कसं येतो. आता वाजले किती 5:30 वाजून राहिले. काय म्हणन ननन बाई माईवाली पोराले म्हणून एकटाच पाठवलं एवढा. आता जायपर्यंत तुम्हाला 9 वाजून घरी राहून जा रातची रात. माझी मामी ड्युटी आहे ना 9:30 वाजता. उद्या सकाळी मला ड्युटीवर जावं लागते ना. तुम्ही जा ना मग 7 वाजता तयारी करून इकडूनच निघ जा. डायरेक्ट ड्युटीवरच जा तुमच्या. अरे राहून जा रातची रात. ठीक आहे. रोशनी चाय पाणी की काहीच नाही बनवला का रे. कुठं आहे रे रोशनी. बाई चाय पाणी की बनवलं तिनं. मीनच पाठवलं तिथे बाहेर. मी म्हटलं जायचं मामीच्या घरी जाऊन की बस म्हटलं थोडीशी. आम्हाला बोलायचं होतं का नाही त्याच्यामुळे. असं ठीक आहे. अरे तुम्ही कोण उठले. मी तुला म्हटलं आता मी वेळ होऊन राहिला का नाही. आजी राहण्याचे आजच्या दिवस बाबू. मी तुमच्याच घरून आली. तिकडं सिटीत गेली तर तुमच्या घरी गेली होती. संध्या भेटली का नाही म्हणतात. तर संध्या म्हणे चला काकू जबरदस्तीच करे. मी म्हटलं चला वा. आता जबरदस्ती करते तर मग तुमच्याच घरून आली मी. मग घरी गेलते का. संध्या नेलं का. संध्या तशीच आहे. तशीच आहे. तिच्या ओळखीचे माणसं तिले भेटले का ते जाऊ देत नाही. जबरदस्ती करते. तशीच आहे संध्या ते. नेलं ती ना आम्हाला आता जबरदस्तीनं. जा ना तुम्ही. नाही मला जबरदस्ती नका करू काकू. मला घरी जाणं लय महत्वाचं आहे. बरं लय महत्वाचं आहे. मला घरी जावंच लागते. बरं बाबा आता मी तर म्हणत आहे तुम्हाला. पण आता तुम्ही नाही म्हणता तर ठीक आहे जा मग. मैं हूँ डॉन एखादी एवढा हॉर्न वाजून राहिलं तरी पोट्टल एका चाललं होऊन नाही राहिले. जान मेरी जान मैं तेरी कुर्बान मेरा मैं तेरी जान
रे सारा हिंदुस्तान. बाई दुर्गा देवी जवळ गाणे मस्त वाजते. पण आपण महाबिंद कुठं पाहायचं पहिले का रस्त्यानं सरायचं पाच चालत जा हातात मोबाईल गाणे म्हणत चालला आणि इकडं लागलं गिगलं तर मग आमच्या गाडीवाल्यावरच येते. हा ठोस मारली लेखायचे. हा कुठं पाहून चालून राहिला बे सरका सुद्धा तर पाहून चालू केला आहे का लेखा एवढा मोठा घोड्यासारखा दिसतो ना. हा घालून घेतलं ते ऐकून येऊन राहिलं काही नाही तरी हॉर्न किती वेळचं वाजवून राहिलो बी मी. अरे 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 काऊन साहेब असे काऊन करून राहिले. हा मी बरोबर चालून राहिलो तुम्ही शेकडी गाडी आणून राहिली इकडं माझ्याकडनं मला म्हणून राहिले काय तुम्ही. हा कानातलं घालून राहिले तुम्ही दिलं का कानातलं घालाले म्हणे. हेडफोन होई ना ते आधी तर माहित आहे मला हेडफोन व्हायचं तू नको शिकू दे का. पण इथून सारखं सुद्धा तर चालायचं लागली गिगली असती ठोसत मग. हा त्या माझा पण मध्येच म्हणलं असतं अजून जाणे इथं जास्त शांतपणे नको करू कोणाच्या घरचा पाहुणा हे होतं नाही ना दिसून राहिलं लेखाचा. अबे लेखायले पोटायले बोलायचं तर चवाडा आहे नाही. हा काय बोलते काय नाही त्यापेक्षा मोठा आहे ना लेखा. शाळेत तुझ्यासारखे पोरायले मी शिकवतो आणि तू मला जायनिंग म्हणून राहिला. हा खाली उतरीनं चांगलं पडवतच बसेल लेखा तुझे शिकवत असेल तू इथं आम्हाला शिकून राहिला नाही मग मी काय त्या वर्गात थोडी आहो. कसं झालेलं आहे मायावाला जॉब करतो मी चांगला तुला काय कॉलेजचं वाटून राहिलो का मी. अभि का वागून तर तसाच राहिला फंटोल्या कायच वागून राहिलो मी. तुम्हाला डोळे नाही का तुम्हाला दिसून नाही राहिलं का मी येऊन राहिलो तर तुम्ही गाडी साईडनं घ्यायची ना. शिकून राहिला का बाई तू गाडी कशी चालवायची कशी नाही तर लेखा. हा त्याकडून शिकू का आता मी गाडी कशी चालवायची तर का बरं तुम्ही निघा बरं इथून जा घ्याचा जागा दिली एवढी मोठी निघा तुम्ही इथून आता जा. लोक नका खाऊ मायावलं मला घाई आहे म्हणून सांगले का नाही तर दाखवलं असतं तुला मायावला हिंगा आता चांगला. मी दाखवलं असतं तुझी हिंगा मायावला वकील आहो म्हटलं मी शिकून राहिला का मला आता सरकार सुद्धा जाता का सांगू तुला आता. अभि लेखा वकील आहे म्हणतं BSc झाला आहे म्हणतं लेखा शिकून राहिला का बे पहिली तर गेला का नाही गेला तर अजून. जा बरं तुम्ही निघा बरं इथून जा मी चांगले सभ्य भाषेत बोलून राहिलो तुमच्यासोबत जा निघा माझ्यासोबत डोकं नका लावू तुम्ही आता. याची तर आता चौदे चहा होईल महाबिन तो मला इकडे उशीर होऊन राहिला रात्र होईल तिकडे झाले. लेखायची हितभर पोटते नाही आज शिकवते लेखायची हितभर पोटते राहते त्याला का झाबरू चालला वाटते लेखाचा मला सेकड दिसला लेखाचा. हा चल बाई दया नेऊन ठेवलं आता घरी जाऊन अंगण गिंगण झाडाचं आहे. एक तास उशीर आहे मोठा झाला बाई वावरात. हा उशीर व्हाले लवकर सुट्टीत देत नाही हे लोक काहून तर. कुठं गेलत्या जी कळसूबाई कुठं गेल्या होत्या. काय नाही हो बाप्पा दळण नेऊन ठेवलं. दळण नव्हतं घरी गहू निवडणं आवड केले आणि थोडस ते तांदूळ 2 किलो दळण आणतो म्हटलं. ते भाकरी आवडते तांदूळाचा थ्याले जतीनले तांदूळाची भाकर हा तांदूळाच्या पिठाची तर गेलते माय दळण नेऊन ठेवले डब्यावर न्यावं लागेल ना. आता उद्या सुट्टी होणार आहे. हा आता संध्याकाळचा डब्बा पाठवा नाही लागेल कोणाजवळ मग आता करून देतो म्हटलं थोडस आणि पाठवतो म्हटलं त्याच्या बाबाला पाठवतो आज रायन त्याचे बाबा आजच्या रातची रात कोणाला बोलवा लागेल बाई मला झोपाले घरी. हो ना आज आहे नाही का मग भाऊही चालले काय मग. जी आता स्वयंपाक करतो आणि पाठवतो बाप्पा त्याच्यासाठी जेवण त्या ज्योतीसाठी ना जतीनसाठी हे जेवणच करून जाईन घरी लवकर करतो म्हटलं थोडंसं म्हणजे ते जाईन ना भेटला ऑटो तर येईन घरी नाही येईन तर मग राहीन तिथंच. सुट्टी कधी होणार आहे उद्या होणार आहे का मग. जी उद्या होणार आहे सुट्टी. बरं आहे पोरग गिर मग हा बरं गिर आहे का पोराले आता. आता आहे बरं आता बरं आहे धोक्यातून बाहेर निघाला पोरग आता बरं आहे बाई मग देवच पावला म्हणा. नाही तर काय माय दुर्गा देवी म्हणा दुर्गा देवी म्हणा पावली तुम्हाला. आणि दुर्गा देवी पाहिले चाल ना जी आ तिथं कालपासून चाल निर्मला बाईले म्हणतो. तिले तर वेळच नाही भेटत. आज संध्याकाळी जाणार आहे आता बँकेतून येता म्हणलं होतं तिले. आता आपल्या इथं काही बसलीच नाही तिकडच जाऊन पाहू आता दुर्गा देवी दर्शन गिर्शन घेऊन येऊ तिकडल्या येटायतून. दर्शन गिर्शन घ्यायला जा नाही लागत बापा. आता मी संध्याकाळी लवकर स्वयंपाक करतो आता आणि डबा पाठवून देतो मग मी रिकामीच आहे. चल ना तुम्ही जाण तर मला आवाज देता येतो मी. ठीक आहे ना देईन ना आवाज देईन जाऊ मग रात्रीच चांगला माहोल राहते तिकडं. मग लहान लेकरायचा डान्सही आहे म्हणते बाप्पा. हो आता राहणारच ना बाई डान्स की लहान लेकरायची तर मजाच राहते. दिवसभर मंदिरातच दिसते माहिती जातानी येतानी वावरात जातानी मग आणि मस्त लेकरं खेळत होते नाचत होते तिथं. हो चला मी जातो घरी. माय मला डब्बा करायचा आहे ना जा मला जायचंच आहे. जावा अंजनी बाई मला जा मी घरी सावा संध्याकाळी आवाज द्यायचा घरचा माणूसही नाही राहणार माया. हो देतो आवाज देतो. मी काय म्हटलं राणीचे बाबा थोडसे कांदे घेऊन येणार. कांदे संपले जी सगळेच कांदे लसूण घेऊन येणार रोशनाच्या दुकानातून. आता वावरात जात गेली तर येता येता उशीरच झाला नाही. घेतोय म्हटलं त्याच्या जोडून पण पैसे नव्हते आणि मी म्हटलं पोट्ट देते का नाही देत भाऊ उतार म्हणून मी काही घेतले नाही. मी म्हटलं जाऊ द्या हातपाय गीतपाय धुवायचीच होती. जा ना घेऊन ये ना. पोट्ट्यानं पनीर आणलं रावल्यानं
तर बनवतो म्हटलं पनीर बनव म्हणे आई. तर वटाणे सकाळीच भिजू टाकले, तसं त्यानं सकाळीच सांगितलं होतं. तर पनीरनं वटाणे बनवतो म्हटलं थोडेसे टाकून त्याच्यात. माय बिनता का तू मला सुखाना राहू नको देत जाऊ. घरी घरी आलो कामावून का तू सुखाना राहूच नको देत जाऊ. मध्ये हे आण ते आण असतं माय मागो. काहून असे करतो माय? मी तिकडे भात मांडला, आता कणिक भिजवतो म्हटलं, काय घरी घेऊन ये ना. चाय मांडून दे मला पहिले, चाय मांडून दे. चाय पेल्यावर जाईन मी. त्या स्वयंपाक नंतर करत राहतो. आलो तर पासून तर चाय करून राहिलो, ते चाय मांडायचं साया झूट. त्या पोट्याला भूक लागली, आई लवकर बनव म्हणे, म्हणून एका इकडे भात मांडला आणि चाय मांडला आणि कणिक भिजवली. देतो ना बापा. आणता आम्हा निर्मलाबाई होय का? ये ना वा निर्मलाबाई, ये ना अंदर. म्हटलं बापा फुगूनच आहे का काय का माझ्यासोबत? आली नाही घराकड, काही नाही. काय व त्याच्यात काय फुगचं हाय बिचारे? फुगल्यानं कुठं जातं माय सांग बरं? कुठं जातं फुगल्यानं? फुगून फुगून मी नाही राहत माय. माय रागनं तेवढ्या का पुरता राहते. आता ते बचत गटापुरता होता माय. तुम्ही नाही नाही म्हणलं तर मला आला राग. मी बोलून दिलं माय, मनागिनात नाही ठेवतो मी निर्मलाबाई. अरे वहिनी होय का? बसा ना वहिनी, निर्मला वहिनी बसा ना. नाही ना, हे आपली अंत फुगली होती का नाही, तर तिले मी बोलायला आली. मी म्हणलं पैसे आणले आहे व अंता, आज बँकेत गेलो होतो, पैसे आणले आहे घेऊन जाजो म्हणलं घरी सांगायला आली. माय बाई आणले का? बँकेत गेलती का ना? आणले काऊन नाही मग देते ना माय घरी आणून. आता आलीच होती इकडं तर बिचारे. कसं आता घरी आहे, मला लिहून ठेवा लागन, बरोबर हिशोब करा लागन बाई. तवा घेऊन जा. ये ना लागेल थोड्या वेळाने येजो, जेवण खाऊन केल्याने ये लागेल, असं थोडी ना. बरं बापा येतो, पण आता मला स्वयंपाक करा लागते. जेवढ्या खावल्यावरच येईन मग. काय लिहायचं आहे तर लिहिजो बाप्पा. हो आणि ते शकुनी बाई म्हणे तिच्या वाटणीचे 15,000 घे म्हणे बापा. तुले नाही घेत म्हणे, तुले लागत होती कारण आता त्या दिवशी उठूनच उभी झाली तू, तर मग ते सगळ्याला जाऊ दिलं आणि मग ते मला म्हणे राहू दे म्हणे. हाय म्हणे माझे 2 पोरं मोठे मोठे. आता ते कमावते म्हणे, मला काही एवढी जरूरत आहे नाही म्हणे सध्याची. देऊन दे म्हणे अंताले, तिने रूम काढायची आहे खरं तर. देऊन दे म्हणे, तर मग तिचे घेऊन घे 40 आणि 15 ते 55 घेत काय सांग. दे जो बाप्पा, पण द्यायच्या वेळेस बरोबर, कारण की बचत गटाचं व्याज त्यास राहते. मग तिकडे द्यायच्या वेळेस ना तू कानकून नको कर्ज म्हणजे झालं. नाही नाही निर्मला वहिनी, देतो. आता मी आहे कामाले, पोरगही आला आता सपोर्ट द्याली मध्ये. एक रूम काढून देतो म्हटलं, त्याच्यासाठी ते झोपडं तोडून टाकतो झोपडं, आणि तिथे एक रूम काढून देतो म्हटलं. या राहू देतो तशात 2. काढ ना बाप्पा काढा, पण कसं पैसे मग बाकीच्या बाया हे करते का नाही, म्हणून वेळेवर दिलेले बरे बा, असं म्हणत आहे मी. देतो ना माय बिचारे निर्मलाबाई, देतो ना. मग घरी आणि घेऊन जा. ये थोड्या वेळाने ये, जेव्हा यायचं तुले तेव्हा, पण झोपायच्या पहिले ये जो बाप्पा लवकर. मग मी एक तर मी लय थकली आहे हो बाप्पा. ज्योतीला गेलती पाहिले तिकडं, उद्या सुट्टी होणार आहे त्याले मायावाल्या नाताले, तर तिकडे गेलती पाहिले. तिथे गेलती, मग राणीच्या घरी गेलती ना माय. पाय तुले सांगायचीच राहिली बिचारे. आम्हा हो का राणीच्या घरी गेलती का माय बाई? मला माहित असतं तर हरभरे दिले असते ना तिच्यासाठी थोडेसे. मला माहित थोडी होतं मी जाणार म्हणून बिचारे. तिची ननद दिसली होती रस्त्यानं, मग तिनं जबरदस्तीनं नेलं माय. तेव्हा कुठं गेली? राणी गिनी मस्त आहे बाई, सासूही चांगली आहे हो तिची वाली बिचारे, मस्त सासू आहे. हो का व? काय म्हणे राणी गिनी? काही नाही म्हणे, काही म्हणलं गिनलं नाही. बरं जाऊ दे, ये तू, सांगत आहे तुला गेली होती बा म्हणून राणीच्या घरी. बरं ये बरं तू ये, मग ते जेवण खाऊन झाल्यावर लवकर ये. मी थकून गेली हो बाई अंता. थांब ना थोडीशी, आता पनीरची भाजी बनवतो तर घेऊनच जा ना. नाही हो, मी नाही आणलं पनीर. अहो केवळ आहे का नाही, माझ्या भाषा नाही का नंदेचं पोरग ते आहे, आज रातची रात राहणार आहे, तर पनीर घरीच बनवून राहिलो, तर मला बनवा लागेल ना माय भाजी. आता हे सूरजच्या बाबाला आवडत नाही ना रोशनीच्या हातची भाजी. तिनं म्हटलं, तिले म्हटलं पोळ्यानं भात बनव, मी भाजी बनवतो म्हटलं, तर जा लागेल ना आता घरी जातो तुला सांगायला आली का बाप्पा. जाय आता. रोशनीला शिकवलीच नाही का अजून भाजी? चंदानं तर काही शिकवलंच नाही, पण तूही नाही शिकवत का तिले?
आम्हा किती काय शिकवा माहितीले काही नाही तिले चवाडच नाही बिचारे मोठ्या मुश्किलनं पोयाना भातच बनवते आता त्या दिवशी आता दवाखान्यात जाणं येणं चालू आहे का नाही तर आता थोडीफार भाजी तिले करा लागते मग तिचा सासरा म्हणते तू भाजी तिले करूच नको देत जाऊ तूच करत जाय म्हणते मग जेवतच नाही माय भानच तो बरोबर म्हणून मलाच भाजी करा लागते आता तिले शिकवलंय तरी ते का नाही तिले लक्षातच बसत नाही डोक्यातच येत नाही तिच्या तिले ना आता चांगलं शिकवा लागन बाई तिले बोलू बोलू काय हो माय भाजी बी आम्ही 7वीत ना 8वीत होतो आपण तर आपल्याला सारा स्वयंपाक ये हो माय आणि एका लेकराच्या माया झाल्या तर यायला काही येत नाही बाप्पा काय माय म्हणता आता काय म्हणतं पोरगी असती तर दन कांडून शिकवलं असतं सून होय ना बिचारी हे सुनीले म्हणता येत नाही तिले मारणं तर दूरचीच गोष्ट पण थोडस बोललं का फुगून जाते माय सून फुगाले हो बाई ते बी आहे हो चल बाई गोष्टी निसत्या गोष्टीच होते चालली मी घरी या जो मग हो येतो ना